मागे जो आपण एक ट्रेक केला तो अमरीच्या मेटामार्गे केला. हो. आता हा जो ट्रेक आहे हा अतकरवाडी ते सिंहगड हा ट्रेक जवळपास 99% लोकांनी या रस्त्याने तो ट्रेक, जे ट्रेकर आहेत त्यांनी हा ट्रेक नक्कीच केलेला असेल. अनेक सिंहगडचे वारकरी दर रविवारी इकडे सिंहगडला येत असतात. शेकडो वेळाला, म्हणजे काही काही लोकांनी तर 500 वेळेला वगैरे सिंहगड 1000 वेळेला केलेला आहे. पण ह्या रस्त्याची ऐतिहासिक माहिती काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे असं मी म्हणेन. कारण ही सगळी माहिती थोड्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये येते. तर ती काय आहे, ती थोडी इंटरेस्टिंग माहिती आहे, ती आज आपण या वाटेने जाता जाता ही सगळी माहिती आपण घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मी आरजे सह्याद्रीचा म्हणजेच राजेंद्र जगताप. आज आपण पाहणार आहोत सिंहगड प्रवास वर्णन भाग 2, सडकेच्या मेटामार्गे. चला तर पाहूयात. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठलो आणि निघालो थेट सिंहगड म्हणजेच कोंढाण्याकडे. वाटेत जाताना नेहमीप्रमाणे आपल्या शिवरायांचं दर्शन घेतले आणि निघालो सिंहगडाकडे. पुण्याची पहाट आणि सिंहगडचा प्रवास. पुणे शहर अजून झोपेतच होते. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. थंडगार वारा आणि आकाशात हलकीशी उधळण सुरू झालेली होती. शांत आणि निवांत रस्त्यावरून सिंहगडाच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला. शहर मागे पडू लागले आणि सह्याद्रीचे डोंगर हळूहळू जवळ येऊ लागले. पहाटेच्या त्या शांत वातावरणात सिंहगडाकडे जाणारे प्रत्येक वळण जणू एखादी नवीन गोष्ट सांगत होता. थोड्याच वेळात सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला सिंहगड किल्ला आपल्याला समोरच दिसू लागला. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सिंहगडावरून दिसणारा नजारा अविस्मरणीय असतो. भगवा ध्वज वाऱ्यात फडकताना आणि सह्याद्रीची विशालता पाहताना प्रत्येकाला इतिहास आणि स्वाभिमानाची जाणीव होते. सर, आज आपण एक सिंहगड प्रवास वर्णन नवीन मेटामार्गेत चाललोय, बरोबर? हो. आता कोणतं मेट होतं, काय त्याच्याबद्दल काय सांगाल? हा जो रस्ता आहे, या रस्त्याला वर एक जो बेस आहे त्याला सडकेचं मेट असं म्हणतात. मी मागे ऑलरेडी सांगितलेलं आहे की सिंहगडाला 6 मेट आहेत, त्यातली 4 मेट चांगल्या स्थितीत आहेत. आज आपण पाहू शकतो तिथे काही ना काही वास्तू. तसंच आज हे एक मेट आहे, सडकेचं मेट. मी आता या सडकेच्या मेटावरच उभो आहे. म्हणजे सिंहगड अतकरवाडीतनं साधारण एक 35-40 मिनिटं चालून आल्यानंतर ही एक थोडीशी सपाटीची जागा अशी आपल्याला जी दिसतीये, ही ती सपाटीची जागा म्हणजे सडकेचं मेट. सडकेच्या मेटावरही एक चौकी होती आणि सडकेच्या मेटावरच्या चौकीवरून लोकांना त्याचं म्हणजे चेकिंग केल्याशिवाय वरती सहजासहजी कोणाला सोडलं जात नव्हतं त्या कालखंडामध्ये. आणि ह्या मेटाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर मेटांप्रमाणेच या मेटावर सुद्धा मंदिर आहे. मागे आपण जर बघितलं तर इथे हनुमानाचं मंदिर आहे. इथे वास्तविक हे थोडंसं डागडुजी करून आता नवीन केलेलं आहे मंदिर. मूळ मंदिराचं जोतं आणि बांधकाम आपल्याला इथे खालती दिसेल. ही मोठी प्लीन दिसतेय, कदाचित ह्याच्यापेक्षा मोठं ते जुनं मंदिर असेल असा एक अंदाज आहे. तसंच जसं आपण अमरीच्या मेटावर बघितलं होतं की 10 वेगवेगळ्या समाध्या आहेत त्या मेटावरती, तशीच इथे सुद्धा आपल्याला समोर ती शेंदूर लावलेली जागा आहे, ते सुद्धा एक समाधी आहे. आता ती अज्ञात वीरांची समाधी असेल, कारण त्याच्यावर काही लिहिलेलं नसल्यामुळे आपण काही निश्चित सांगू शकत नाही की ती समाधी कोणाची आहे ती. पण जशी इतर मेटं होती तसंच हे सडकेचं मेट सुद्धा महत्वाचं होतं. आणि या सडकेच्या मेटावरही काम करणारे लोक होते, त्यांची व्यवस्था होती. आणि मग या मेटावरनच गडाचा तीव्र चढ सुरू होतो. म्हणजे ही सगळी मेटं जर आपण बघितली तर गडाचा एक ग्रॅज्युअल चढ जिथे संपतो या जागेवर, तिथे ती मेटा आहेत. आणि मेटांच्या वरचा भाग हा पूर्ण छातीवरचा चढ आहे. ते जॉग्राफिकल लोकेशन त्याचं खूप महत्वाचं आहे, हे की ग्रॅज्युअल चढ झाल्यावर सपाटीची जागा आणि मग तीव्र चढ सुरू होण्याच्या आधी असे. तर आज सडकेच्या मेटाने आपण सिंहगड करणार आहोत. तर आपण एक एक टप्पा पुढे करत सगळ्या गोष्टी बघू. आपण मागच्या वेळेस अमरीच्या मेटामार्गे सिंहगड प्रवास वर्णन केलं होतं. त्यावेळी आपण खानापूरवरनं अमरीच्या मेटामार्गे डायरेक्ट आपण जो विंड पॉइंट म्हणतो त्या बाजूला, म्हणजे थोडक्यात किल्ल्याचं पश्चिमेकडचं जे टोक आहे त्या पश्चिमेकडच्या टोकाला आपण वरती आलो होतो. आज आपण रेग्युलर रूटने आलेलो आहोत. सडकेचं मेट जे म्हणतात ते, म्हणजे आपली अत्तरवाडीतनं किल्ल्यावरती येण्याची जी वाट आहे त्या साध्या नेहमीच्या वाटेने आपण आलेलो आहोत. ती वाट जवळजवळ सगळ्यांनाच ती वाट परिचित आहे. तिकडनं आपण पार्किंग मध्ये आल्यानंतर किल्ल्याच्या वर्णनाविषयीची जी काही माहिती मिळते ती माहिती आपण घेऊ आता. चालेल. किल्ल्यात
मध्ये 1789 सालच्या काही कागदपत्रांमध्ये किल्ल्याच्या एकूण व्यवस्थेबद्दलची बरीच माहिती येते. ही जिथं अभ्यासक जवळ खरे म्हणून आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. सिंहगड नावाचं त्यांचं एक खूप चांगलं अभ्यासू पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. त्यात त्यांनी गडावरती काय काय गोष्टी होत्या त्याच्याबद्दल माहिती दिली. त्यात ते म्हणतात गडाला माची होती. हे कदाचित हा जो आता आपण पार्किंग एरिया बघतो ती माची असावी. कारण ह्या भागामध्ये एवढे बदल झालेले आहेत माहिती का, की मीच सांगतो तुला 15 वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलेलो होतो तेव्हा 15 आपण त्याच्यात थोडंसं आधी जाऊ. पण एक 2-3 वर्षापूर्वीपर्यंत इथे हे जर तू बघत असशील इथे तर सगळ्या त्या टपऱ्या होत्या याच्या भाकरीच्या. हो त्याच्या 10 वर्ष 15 वर्ष मागे गेला तर त्याच्या आधी त्या टपऱ्या नव्हत्या. नव्हत्या. तिथे काही नव्हतं, गाडी रस्त्याने येता येत नव्हतं. तिथे आयलंड होतं. बरेचदा आम्ही त्या आयलंडच्या इथे टेंट टाकून वगैरे राहायचो इथे. तर तेही नंतर डेव्हलप झालेलं होतं. थोडं टीव्ही स्टेशन वगैरे झाल्यावर. त्याच्या आधी इथे काय वास्तू होत्या हे आपल्याला नाही सांगता येणार. पण गडाला माची होती, बालेकिल्ला होता आणि अनेक वास्तू होत्या असा उल्लेख यामध्ये येतो. शिवाय त्यामध्ये गडाच्या परिसराचा पण हा उल्लेख येतो. आता हा जर परिसर आपण इकडनं बघितलं तर ही पूर्व दिशा जी आहे, आता इथे ब्राईट लाईट आहे म्हणून दिसणार नाही, पण त्या दिशेला पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले आहेत. सासवड वगैरे हे सगळं त्या पूर्वेच्या दिशेला येतं. तिकडनं आपण थोडंसं आता इथे पुढे आलो तर हे जे तुम्हाला नदीचं खोरं दिसतंय याला शिवगंगा नदीचं खोरं असं म्हणतात. आणि हे खेडेबारे असं त्याचं एकूण ऐतिहासिक नाव आहे या परिसराचं. या खेडेबारेमध्येच आता तुम्हाला तिथे जे गाव दिसतंय समोर ते कल्याण नावाचं गाव आहे. आता ते कल्याण म्हणजे मुंबई जवळचं कल्याण नाही, हे कल्याण वेगळं आहे. बऱ्याच लोकांची जरा गडबड होते की मुंबईचं कल्याण आणि हे लोकांना वाटतं आपण मुंबईला चाललोय का काय. हे कल्याण वेगळं आहे. त्यामध्ये तुम्ही जर कल्याण गावाच्या वरती जर डोंगर बघितला तर तिथे मेंगजाई देवीचं मंदिर आहे. मेंगजाईला ते तिथे 7 पाण्याची टाकी आहेत तिथे त्या बाजूला. आणि तिकडनंच आपण पलीकडे थोडंसं उजव्या बाजूला उतरलं तर विंझर मार्गे आपण राजगडकडे जाऊ शकतो त्या भागात. आता हा जो सगळा खेडेबारे हा भाग आहे, हा खेडेबारे खरा ऐतिहासिक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. याचं कारण जेव्हा जेव्हा जी काही युद्ध झाली किंवा गडावरती येण्याचा पूर्वीचा जो मार्ग होता तो मार्ग या खेडेबारीमधनच येत होता. कारण पुढे कोंढणपूर गाव होतं. आपण जसं इतिहासामध्ये आपण ऐकलेलं आहे की गडाचं नाव पूर्वीचं कोंढाणा होतं. तर कोंढाण्याच्या पायथ्याला ते कोंढणपूर गाव होतं आणि ते कोंढणपूर मधनं हा रस्ता किल्ल्यावर येणार होता. या खेडेबारीमधनं आल्यानंतर आपण हे इथे जर पुढे बघितलं इथे तर हा कल्याण दरवाजा दिसेल तुम्हाला इकडे. जी खेडेबाऱ्यातनं वाट येत होती ती या कल्याण दरवाजा मार्गे किल्ल्यामध्ये येत होती. आता ती वाट कशी होती, समोर कल्याण गाव आहे. कल्याण गावाच्या अलीकडे जो छोटा टेकाड दिसतंय गावातनं आपल्याला त्या टेकडावर चढायला लागतं. त्या टेकडावरनं सरळ सरळ टॉप टू टॉप तुम्ही वाट बघा. इथे मध्ये एक घर छोटंसं दिसल्यासारखं तुम्हाला दिसेल. त्या घराच्या वरच्या टप्प्यामध्ये एक मेट आहे आणि त्या मेटाला याला त्या मेट पिलावरे असं म्हटलं जातं. त्या मेट पिलावरेवर गायकवाड हे मेटकरी होते. ही सगळी माहिती पुन्हा गवखरेंच्याच पुस्तकातनं आलेली आहे. की जसं मी तुम्हाला मागे आपल्या हमरीच्या मेटाच्या वेळेला सांगितलेलं होतं की गडाला 7 मेटं होती, त्यातली 4 मेटं आज अस्तित्वात आहे. त्यातलं हे मेट पिलावरे आहे. इथे मेट पिलावरे मार्गे थोडासा समोर चढ घेतला की आपण ह्या कड्याच्या खालती येतो समोर. तो जो कडा आहे त्याला रामकडा असं म्हटलं जातं. रामकडा थोडासा त्या बाजूला आहे, एक्झॅक्टली हा नाही, थोडासा उजव्या बाजूला वळलं की रामकडा दिसेल. रामकड्याच्या इथनं कड्याच्या खालनं गेलो आपण की तिथे दरवाजा, पहिला जो दरवाजा दिसतोय त्या दरवाजाच्या खालती मळाई देवी आहे. त्या मळाई देवीचं पण ठाण आहे. तिचाही उल्लेख या किल्ल्याच्या कागदपत्रांमध्ये अनेक वेळेला येतो. मळाई देवीचा उत्सव असायचा, त्या मळाई देवीला एक दसऱ्याला बकरं व्हायला जायचं वगैरे असे सगळे उल्लेख इथल्या गडावरच्या या देवदेवतांचे आपल्याकडे येतात. तसंच तो रामकडा जो आहे त्या रामकड्याची इथे एक भवानी आहे. त्या भवानीच्या संदर्भात सुद्धा तिला शेरडी आणि विडा वगैरे दिल्याचे उल्लेख आपल्याला त्यामध्ये मिळतात. कल्याण दरवाजे 2 आहेत. आपण इकडनं बघितलं तर स्पष्ट दिसत आहेत इकडनं. डिटेल त्या दरवाजाविषयी आपण नंतर पुन्हा कधीतरी घेऊ. गडाचा हा सगळा जर परिसर आपण बघितला तर आता हा गडाचा हा खंडगडा नावाचा भाग आहे आणि इथे बरेचसे लोक रॉक क्लाइम्बिंग रॅपलिंगची वगैरे प्रॅक्टिस करतात. या कड्याच्या संदर्भामध्ये एक माहिती अशी आलेली होती की खंडगड्याचा मसोबा, त्या खंडगड्याचा मसोबा एक्झॅक्टली नेमका कुठे होता हे आपल्याला सांगता येत नाहीये. आता गावातले काही स्थानिक आपल्या मित्रांशी बोललो होतो, ते मित्र आहे त्यांच्याशी बोललो. यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिथे मावळा ना तुम्ही म्हटलं आता मावळा आहे खालती तिथे. तर मावळा नावाची देवी, मावलाई देवी नावाची एक जागा आहे मसोबा. हा, तर आता अजून आता काय झालंय की ते लोकांच्या स्मरणात नसल्यामुळे त्या हळूहळू काही लोकांना माहिती येतो. कारण मी एक 10-12 वर्षापूर्वी मला तिकडेच एकाने शिकवला होता तो मसोबा. तर ते मसोबा आहे तिथे. आत्ता त्याला मौलाई देवी असं म्हणतात तिथे त्या भागाला.
आणि बाकी जी माहिती आहे गडावरची इतर देवस्थानं जी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वरती अमृतेश्वर महादेव आहे, त्याच्यानंतर कोंढाणेश्वर आहे. त्याची माहिती आपण आता पुढे गेल्यावर घेऊ. सिंहगड किल्ल्यावर मुख्यतः 2 प्रमुख दरवाजे आहेत. एक पुणे दरवाजा आणि कल्याण दरवाजा. हे दरवाजे किल्ल्याच्या संरक्षणासाठी अतिशय मजबूत आणि हुशारीने बांधले गेले आहेत. पुणे दरवाजा हा सिंहगडाचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. या दरवाजातूनच बहुतांश लोक गडांवरती प्रवेश करतात. दरवाजाची रचना अतिशय मजबूत दगडाने केली आहे. दरवाजाच्या बाजूंना उंच भिंती आणि बुरुज आहेत, ज्यामुळे शत्रूला सरळ आत प्रवेश करणे खूप कठीण होते. या दरवाजातून आत जाताना इतिहासाची जाणीव होतेच. अनेक मराठा, मावळे आणि सैनिकी याच दरवाजातून गडावर ये जा करत असतील अशी कल्पना मनात येते आणि अंगावरती अक्षरशः काटा उभा राहतो. आता आपण अमृतेश्वर भैरव या मंदिरात आलेलो आहोत. आता अमृतेश्वर म्हटलं की बरेच जणांना असं वाटतं की शंकराचं मंदिर आहे, पण हे शंकराचं नाही, भैरवाचं मंदिर आहे. आणि पुन्हा एकदा तेच सांगतो की 1788-89च्या कागदपत्रांमध्ये ह्या मंदिराविषयी माहिती आलेली आहे आणि ती पूर्वी वारंवार माहिती आलेली आहे ती. त्याच्यामुळे ह्या माहितीमध्ये हे मंदिर म्हणजे मंदिराला दरवर्षी किती खर्च केला जायचा, मंदिराला वेगवेगळी कोणकोणते सरकारातनं खर्च होते त्याच्याविषयीची आपल्याला ह्याच्यामध्ये माहिती येते. आता हे मंदिर ह्याचा जर इतिहास थोडासा अजून मागं म्हणजे आर्किटेक्चर दृष्ट्या जर आपण बघितलं तर इथे जर हे 2 जे दगड पडलेले दिसतात आपल्याला बाजूला हे ह्या मध्ययुगीन काळातल्या मंदिराचे वाटत नाही, हे थोडेसे आधीचे वाटतात मला. म्हणजे एक 12व्या शतकातल्या 13व्या शतकातल्या मंदिराचे वाटतात. आणि इथे एक नृसिंह मंदिर सुद्धा होतं. तर आता काय झालंय की आता अमृतेश्वर भैरव आहे, कोंढाणेश्वर आहे, म्हणजे सगळ्या कागदपत्रातल्या अनेक देवदेवता इथे आता दिसतात आपल्याला, पण ते नेमकं नरसिंहाचं मंदिर कुठे होतं हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की ते नरसिंहाचं मंदिर कदाचित इथे असावं हे, किंवा मग त्याची दुसरी जागा ही दगड दुसरीकडनं आणून ठेवलेली असतील असं सुद्धा शक्यता आहे. पण ह्या अमृतेश्वर भैरवाच्या संदर्भामध्ये सदाशिवराव भाऊंच्या कालखंडातली एक आपल्याला नोंद मिळते. सदाशिवराव भाऊंची पत्नी जी होती पार्वतीबाई, तिने सोन्याचा मुकुट करून या मंदिराला वाहिलेला होता, म्हणजे या भैरवाला वाहिलेला होता. आज 2 मूर्ती आहेत, कारण नुसतं फक्त भैरव नाही, भैरव भैरवी आहे. आणि मग नंतरच्या काळात मूर्ती खराब झाली. मग ती मूर्ती खराब झाली, त्याचा खर्च वगैरे जो होता तो खर्च खूप करायचा होता. त्याच्यामुळे मग त्यांनी असं ठरवलं की डागडुजी करावी ऍक्च्युली. तर त्या मूर्तीचं नाक तुटलेलं होतं आतल्या. तर ते तुटलेलं जे नाक आहे ते पुण्यातल्या एका तांबटाळी जी आहे आपल्या इथे, तिथल्या एका तांबटाला बोलवून ते नाक म्हणजे तांब्याचं नाक करून त्याला बसवलेलं होतं. पण आता जर आपण बघितलं इकडे मागे तर आता ही जी मूर्ती आहे ती मात्र ते तांब्याचं नाक बसवलेली नाही. म्हणजे याचा अर्थ परत नंतर 100 वर्षांच्या काळात कधीतरी ती मूर्ती बदलली गेलेली असावी. तर आज त्या भैरव आणि भैरवी अशा दिसतात. सचिन सर, अजून एक विचारायचं होतं. आता हे चौकं एवढं मोठं दिसतं, बरोबर. ते पूर्वीच्या काळामध्ये हे मोठं मंदिर असण्याची जास्त शक्यता आहे, म्हणजे आता जे दिसतंय त्याच्यापेक्षा. नाही, आता जेवढं दिसतंय ना हीच त्याची खरं तर कंपाऊंड वॉल होती. कारण ह्याच्यामध्ये फारसे काही बदल झालेत असं मला वाटत नाही. कारण हा नगरखाना कदाचित इथे असावा, याच्यावरती नगरखाना असेल. आणि ही पूर्ण आता होत आहे ही कंपाऊंड वॉल, ही रिन्युएट केली, पण ती जुनी वॉल इथेच असावी. ही वरची प्लिंथ दिसते बघा त्याला, ही खालची एक प्लिंथ आहे इथे, आणि हा आत जायचा मार्ग आहे तो. फक्त ह्याच्यामध्ये अजून बदल काय झाले की हे जे दगडाचं स्ट्रक्चर होतं ते थोडंसं त्यांनी नव्याने केलेलं आहे. त्याच्यावरचं नवीन दगड आणून बसवलेत त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर आता जे आपल्याला पत्र्याचं छत दिसतंय ते छत इथे कौलाचं होतं. आणि त्यावेळी जे कौलारू छत होतं ना ते काय मेंटेनन्स नसल्यामुळे ते कौलारू छत खाली आलं. तर त्या कौलारू छताचे अवशेष अजूनही इथे आहेत. दाखवतो तुला. कोणतंही जुनं स्ट्रक्चर जे असतं ना, म्हणजे तुझं म्हणणं जुनं इथे मंदिर होतं, त्या जुन्या मंदिराची इथे जी कौलं होती, कौलं खाली कशी आली तर मंदिराचा मेंटेनन्स नसल्यामुळे 1858 नंतर काही इथल्या मंदिरांना जी काही सरकारातनं दानं दिली जात होती
म्हणजे आता ह्या अमृतेश्वर मंदिराच्या संदर्भातल्या दानाचंच मी वाचूनच दाखवतो तुला मी याच्यामध्ये. आता इथलं हे जे मंदिराला काय विडा असेल, ते दिवाबत्ती असेल, अजून उत्सवाच्या दिवशी काही गोष्ट दिल्या जात असतील, तर त्याला ऐतिहासिक कागदपत्रामध्ये एक शब्द वापरलेला आहे. तो मस्त छान शब्द आहे तो. त्याला म्हणतात देवाचे अंगरंग भोग असा शब्द वापरलेला आहे. देवाचे अंगरंग भोग. हा. तर त्याच्यामध्ये अमृतेश्वर भैरव आहे ना, त्याला दर रविवारी शेरणी आणि विडा दिला जायचा. म्हणजे आता खरं तर तसं बघायला गेलं तर ती प्रथा बंद पडली, पण आता आपण सुरू करू शकतो. आपण रविवारी येतो सिंहगडवर, कोणी देवाला शेरणी आणि विडा द्यायला काय एवढं अवघड नाही ना त्यामध्ये. त्यानंतर श्रावणामध्ये अभिषेक असतो, चैत्र आणि आषाढमध्ये जत्रा असते या अमृतेश्वर भैरवाची. त्यानंतर नैवेद्य, नंदादीप, त्यानंतर कार्तिकी आणि फाल्गुनी पौर्णिमेला सुद्धा तिथे नंदादीप म्हणजे दिवा लावला जातो तिथे. आणि दसऱ्याला इथे बकरं दिलं जायचं त्याच्यावर. तर असे उल्लेख याचे 1889च्या कागदपत्रामध्ये आपल्याला मिळतात ते. तर आता हे सगळं बंद झालं नंतर सरकारात, कारण मराठ्यांचं राज्य गेल्यानंतर इंग्रजांच्या ह्याच्यात काही त्यांनी कंटिन्यू केलं नाही. मग ते सगळं झाल्यावर काय झालं, या सगळ्या वास्तू, धार्मिक वास्तू खास करून आपल्या जी पडझड व्हायला सुरुवात झाली. ती पडझड होताना पहिल्यांदा काय होतं, मेंटेनन्स नसल्यामुळे झाडं वगैरे वाढतात भिंतींवरती, भिंती कोसळतात. भिंती कोसळण्याच्या आधी कौलांचा मेंटेनन्स लागतो. पाऊस खूप पडतो इथे, कौलांचं मेंटेनन्स नसल्यामुळे पहिले कौलं खाली येतात आणि मग भिंती वातावरणाला एक्सपोज होतात पावसाला वगैरे. तर ती कौलं जेव्हा खाली येतात तेव्हा ती कौलं घेऊन खाली पडतात इथे. तर ह्या मंदिराला जी त्या काळामध्ये ही कौलं होती, ती कौलं आजही इथे खाली पडले. वेगळा सडा दिसतो, ही सगळी कौलच. त्याला ते कौलाच्या असा जो हा व्हीचा भाग असतो ना, त्याला मध्ये पण एक लाईन लावतात, त्याला धापे असं म्हणतात. धापे सुद्धा आहे तिथे या काही भागामध्ये आणि काही कौलाचं भाग आहे. त्यामुळे आपल्याला अशी ही तर अंदाजे 200-300 वर्ष जुनी आहे. तुम्ही 1790 म्हणजे बघ ना, 1790 म्हणजे बघ, 1890, 1990, एक 225 वर्ष करतो. 225 वर्षापूर्वीची ही खापर आहे. हे कौलं काय किंवा खापर काय, म्हणजे मातीपासून बनवलेलं खापर काही, ते टिकतच, ते होत नाही, डिकॉम्पोज होत नाही. मग ठीक आहे, इथे मातीत पडली ना ती. आणि तो आपण गडाच्या सर्वोच्च माथेवरती आलेला आहोत. हा गडाचा हायएस्ट पॉइंट असं आपण याच्यामध्ये म्हणू शकू. साधारणतः आपण खानापूरमधनं किंवा आतकरवाडीतनं बघितलं तर अंदाजे थोडं एक 10-20 मीटरनी प्लस मायनस होईल, पण 650 मीटर ही या पॉइंटची उंची आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्या सर्वोच्च माथ्यावरती आपल्याला इथे मागे कोंढाणेश्वराचं मंदिर दिसतंय. कोंढाणेश्वर मंदिराचा आत्ता फक्त गाभारा शिल्लक आहे. गाभाऱ्याच्या पुढचा हा जो मंडप होता, हा नंदीचा मंडप, हा नंदी मंडप आता पडलेला आहे. आता तुम्ही आत्ता फक्त एवढंच आहे की हे इमॅजिनच करू शकता इथे की तो नंदी मंडप कसा असेल. तुम्ही अंदाज घ्या की ही जे दगडाची प्लेन दिसते याच्यावर खांब असतील आणि या खांबावरनं इथे पुढे मंडप बांधलेला असेल आणि या मंडपाच्या पुढे आपल्याला इथे ही दीपमाळ पण दिसते इथे. आता एक प्रश्न असा पडू शकेल की इथे 2 नंदी का आहेत, हा मागे एक नंदी आणि पुढे पण एक नंदी आहे. वास्तविक मूळ जुन्या मंदिराच्या बांधकामातला हा नंदी आहे आणि तो भग्न झाला असावा. तो आता हे बघून पण असं लक्षात येतंय की कदाचित हा भग्न झालेला आहे, त्याच्यामुळे तो बाजूला ठेवलेला आहे आणि नंतर तिथे नवीन नंदी तिथे बसवलेला आपल्याला दिसून येतो. आता मी जसं अमृतेश्वर भैरवाच्या बाबतीत सांगितले तसंच याही बाबतीत झालेलं आहे की मंदिराची डागडुजी नाही, मेंटेनन्स नाही, त्याच्यामुळे मंदिराची पडझड झाली आणि मग पडझड झाल्यानंतर सगळ्याच मंदिराची ती पडझड झालेली होती, याच एका असं मी म्हणत नाही. तर खास करून त्या नृसिंह मंदिराची जी काही पडझड झाली ना, ती कुठे नेमकं होतं ते मंदिर आपल्याला सांगता येत नाहीये, पण त्याच मंदिराचे दगड काढून माझ्या मते या बऱ्याचशा वेगवेगळ्या मंदिरांना इथे लावलेले दिसून येतात. आता या मंदिराच्या बांधकामामध्ये तुम्ही जर बघाल तर खालची म्हणजे साधारण 1 मीटर उंचीपर्यंतचे दगड जर आपण तिथे बघितले तर ती दगडाची रांग जी आहे, ती दगडाची रांग मात्र ती जुन्या बांधकामातली आपल्याला दिसून येते. पण त्याच्या वरचं बांधकाम जे दिसतंय तुम्हाला वरती तर अगदी सिमेंटच दिसेल. त्यामुळे ते बांधकाम थोडं नंतरच्या काळातलं, इंग्रजांच्या काळातलं वगैरे हे बांधकाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे तुम्ही त्या दरवाजाच्या चौकटीच्या वरची एक पट्टी बघा की ज्याच्यावर गणपतीचं शिल्प आहे आणि 2 अशी गोल चाकासारखी शिल्प तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये. तर ही जी शिल्प आहेत, हा दगड सुद्धा त्या मूळ कुठल्या तरी जुन्या मंदिरातला आहे आणि तो इथे नंतर आणून बसवलाय हे आपल्याला दिसून येतं. ह्या मंदिरातलं सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या मंदिराला असलेली द्वारशाखा.
आपण या मंदिराच्या आता कुलूप आहे मंदिराला, पण मंदिराच्या त्या जाळीतनं आता आपण बघू शकतो की प्रचंड डेकोरेटिव्ह अशी द्वारशाखा आहे. त्याच्यावर वेगवेगळी शिल्पकाम केलेली आहेत. काही शरवाच्या प्रतिमा आहेत. वरती 3 वेगवेगळ्या देवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. फक्त त्याला शेंदूर लावल्यामुळे काय झालंय की ते एवढं स्पष्ट दिसत नाही आता. पण ती द्वारशाखा ही मूळ 12व्या शतकातल्या मंदिराची असण्याची एक शक्यता आहे असं आपण म्हणू शकतो. कारण एवढं बारीक सारीक काम जे काय आहे हे थोडं नंतरच्या काळात होणं हे अवघड होतं. आणि मंदिराची जी कंपाऊंड वॉल होती ती अगदी बाहेर नव्हती. तुम्हाला ते मागे जे टेकाड दिसतंय छोटंसं, त्या टेकाड हे मंदिराच्या मागे एक टेकाड आहे, परत इकडे एक टेकाड आहे. ही अशी पूर्ण ही मंदिराच्या बाहेरची वॉल होती आणि त्याच्यामध्ये गाभारा म्हणजे नंदी मंडप आणि मग ही मंदिराच्या बाहेरची बाजू, असा हा सगळा मंदिर परिसर होता. आता परत मी म्हटलं ना की ह्याचे उल्लेख जे येतात ते बरेचसे लेट आणि उशिराच्या कालखंडामध्ये येतात. आणि त्याच उल्लेखानुसार 1789 मध्ये जर आपण बघितलं तर कोंढाणेश्वर महादेवाला श्रावणामध्ये अनुष्ठान केलं जायचं अशी आपल्याला एक नोंद मिळते. आणि तसंच दसरा किंवा कार्तिक पौर्णिमा आहे त्याच्यावेळी देवाला नैवेद्य दाखवला जायचा, देवाला नंदादीप सुद्धा लावला जायचा. तर ही व्यवस्था पण आपल्याला 1789 पर्यंत दिसते. कदाचित ती 1818 पर्यंत असेल याचं कारण मराठ्यांचं राज्य 1818 पर्यंत होतं. तोपर्यंत इथे राबता होता. म्हणजे सिंहगड एवढा महत्वाचा होता की जेव्हा निजामाने पुण्यावरती स्वारी केली होती तेव्हा पेशव्यांनी त्यांची सगळी खजिना जो होता तो इकडे सिंहगडवर आणून ठेवलेला होता. त्यामुळे सिंहगड एवढा महत्वाचा किल्ला होता. त्यामुळे 1818 पर्यंत या सगळ्या मंदिरांची व्यवस्था असणार. पण जेव्हा किल्ला जिंकला गेला तेव्हा सिंहगडावरती जवळजवळ एक 3000 तोफगोळे टाकले, 3000, आणि या सगळ्या वास्तू बेचिराख करून टाकल्या. आणि मग नंतरच्या काळात तर मी सांगितलंच तुम्हाला की मिशनरींचे बंगले होते, त्यांनी ह्याच सगळ्या वास्तूंचे दगड बांधून त्यांनी इथे बंगले बांधले त्यामध्ये. त्यामुळे मूळ वास्तूंच्या जागा, आता ह्या मंदिरांच्या तरी त्या जागा आपल्याला कळतायत, पण तरी सुद्धा अजून नरसिंह मंदिराची जागा असेल, एक गणपती मंदिर आहे, या जागा आपल्याला अजूनही कळत नाहीत की त्या मूळ कोणत्या ठिकाणी होत्या ते. पण आज हे मंदिर या म्हणजे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरती आहे. अवशेष थोडे का उरले ना पण आहेत हे मंदिराचे, असं आपल्याला आता म्हणता येईल. आता ह्या दरवाज्यावरती शरवाचं शिल्प तुला कुठे दिसतंय ते मला शोधून दाखव. हा, अजून अजून 2 दिसणाऱ्या जागा आहेत, एक जागा आहे 3 दिसणारी जागा आहे. हे आता शोध, लक्षात येत नाही. ठीक आहे, ही दोन बाजूला 2 आहेत. आणि एक शरफ जो आहे तो शरफ त्यांना कोरायचा होता, पण त्यांनी त्या शरफाचं लाईन ड्रॉइंग करून ठेवलेलं होतं आणि ते लाईन ड्रॉइंग तसंच राहिलं. पण त्या एवढा जो असा उठावदार जो कोरलाय ना तो कोरला नाही गेला. ते शरफाचं शिल्प असं आहे, आडवं आहे ते, इथे शेपटी पाय इथे शरफाचं राहिलेलं. हा, त्यांनी आउटलाईन कोरून घेतलेली आहे, पण कदाचित काही कारणास्तव ते कोरायचं राहून गेलं त्यामुळे. आणि जसं मगाशी तुला सांगितलं की मंदिरातले ते नरसिंह मंदिर आहे ते पडलं आणि त्याच्यानंतर ते पडलेले जे दगड आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले गेले. तर तेच दगड आहे बघ इथे पण वापरले गेले. दिसला का हा खांब आणि हा पण इकडे इकडे पण आहे, हा पण हा त्या मंदिराच्या दगडांचा आहे. तसंच हे वरचं सुद्धा आहे. हे सगळं ते मंदिराच्याच दगड वापरून हे सगळं बांधलेलं आहे. गडावरच्या वेगवेगळ्या देवतांबद्दल आपण आता माहिती घेत आहोत. जसं अमृतेश्वर आहे, त्याच्यानंतर अमृतेश्वर भैरव, त्यानंतर कोंढाणेश्वर मंदिर. तसंच चौंडाई नावाची एक देवी गडावरती होती. चौंडाई देवीचा उल्लेख जो येतो तो पुन्हा 1789च्या कागदपत्रांमध्ये येतो. त्यामध्ये मंदिरांच्या व्यवस्थेसाठी सरकारातनं जे काही खर्च केला जात होता त्या खर्चामध्ये चौंडाई देवीचा हा उल्लेख येतो. ही चौंडाई देवीचं मूळ स्थान जे आहे ते नेमकं कुठं होतं याची माहिती कागदपत्रामध्ये अगदी स्पेसिफिक दिलेली आहे. त्यात त्यांनी असं सांगितलंय की आतकरवाडी, म्हणजे हे जे गाव आहे आतकरवाडी, ते सडकेचं मेट याच्यामध्ये चौंडाई देवीचं ठाणं होतं. तर आज ती जी मूळ जागा आहे चौंडाईची, त्या मूळ जागेवरती सुद्धा तिथे मंदिराचे काही अवशेष आहेत त्या देवीच्या. पण हे जे मंदिर आहे हे आता आतकरवाडीत आपल्याला दिसतं. माझ्या मते मधल्या काळात कधीतरी ते मंदिर तिथे जाणं शक्य नसल्यामुळे कदाचित त्या देवीचं मंदिर हे आपल्याला इथे खालती आणलेलं दिसतं. कारण असंच पलीकडे जेव्हा आपण कल्याण गावातनं येतो तेव्हा देखील मेटावरचं एक मंदिर आहे ते मोरवाडी गावात त्यांनी आणलेलं आहे.
त्यामुळे ही चौंडाई देवी ती जी मधल्या भागात होती त्या भागाला भातखळे असं नाव होतं, भातखळे. म्हणजे भातखळ्यातली चौंडाई देवी असा एक उल्लेख कागदपत्रांमध्ये येतो. तर भातखळे कुठे, तर आतकरवाडी आणि सडकेचं मेट याच्यामध्ये. पण आज या मंदिराचं हे ठाणं आपल्याला आतकरवाडी गावामध्ये असलेलं दिसून येतं. हे मंदिर इथे त्यांनी बांधलेलं जुनं मंदिर आहे. तरी किती जुनं अंदाज इथे हे म्हणजे स्थान तिकडे होतं ना देवाचं तिकडे या मेटाच्या खाली होता ना जुनं दांडावरती हा ते आहे ना अजून एक इकडे. आणि मग हे कधी बांधलं गेलं तर त्याला आता बरेच होते तरी 100 वर्ष झाली असतील, एवढी नाही मग 50 वर्ष. 3-4 वर्ष अच्छा अच्छा. पण मग आधी पूर्वी तुम्ही सगळे तिथेच जायचा म्हणजे थोडक्यात त्यामध्ये. अच्छा. सिंहगड प्रवास वर्णन सडकीच्या मेटामार्गे भाग 2. आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या सगळ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.